नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण ताज्या हिरव्या मटारपासून चविष्ट अशी भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. ही भाजी खायला खूप छान लागते. आता सध्या मटारचा सीझन सुरू आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप ताजे हिरवे मटार घेतलेले आहे. मटार स्वच्छ धुवून घेतले आहे. आता यामध्येच आपल्याला 5-6 लसूण पाकळ्या टाकायच्या आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. अर्धा इंच आलं टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेतलं. आता हे सगळं आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. बघा, खूप जास्त बारीक याची पेस्ट करायची नाहीये. बघा, इतपत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वगैरे वापर केलेला नाहीये, कोरडंच हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आता हे जे मटारचं मिश्रण आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर याला बाइंडिंगसाठी बेसन टाकायचं आहे. तर 2 ते 3 टेबलस्पून बेसन मी इथे टाकून घेतलेलं आहे. खूप जास्त सुद्धा बेसन नाही टाकायचं, नाहीतर आपण याचे गोळे किंवा वड्या ज्या बनवणार आहोत त्या खूप कडक होतील. तर बघा, अशा पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघा, याच्या अशा पद्धतीने वड्या ज्या आहेत त्या बनत आहेत, म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं. आता आपल्याला या ज्या वड्या आहे किंवा तुम्ही याला गोळे सुद्धा म्हणू शकता, हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यामुळे असे चाळणीवरती असे छोट्या आकाराचे गोळे मी इथे करून घेते. मी इथे थोड्याशा लांबट आकाराचे हे गोळे बनवते आहे. तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता किंवा छोट्या छोट्या याच्या वड्या सुद्धा बनवू शकता. आता मटरच्या आपण भरपूर रेसिपीज बनवतो, पण ही भाजीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. बघा, सगळे जे गोळे आहेत ते मी इथे चाळणीवरती बनवून घेतलेले आहे. साईडला कढईमध्ये पाणी सुद्धा मी उकळायला ठेवलं होतं. कढईतलं पाणी उकळलेलं आहे. आता ही जी चाळणी आहे ही आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती 5-10 मिनिटं याला वाफ काढायची आहे. आता आपले गोळे जे आहे ते शिजत आहेत, तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला वाटून घेऊया. तर मसाल्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून धनी, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठी विलायची, त्यानंतर 1 टोमॅटो, 1 मीडियम आकाराचा कांदा आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो गॅसवरतीच डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून थोडंसं पाणी यामध्ये टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा, भाजीसाठीचा जो मसाला आहे तो आपला रेडी झालेला आहे. आता जे आपण गोळे वाफायला ठेवले होते त्याला सुद्धा 10 मिनिटं झालेले आहे. ते आपण चेक करून घेऊया. बघा, गोळे जे आहे ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजले जातात. बघा, हाताला हे अजिबात चिपकत नाही आहे, म्हणजे हे गोळे व्यवस्थित शिजलेले आहे असं समजायचं. आता याला थंड करून घ्यायचं आहे. बघा, हे गोळे छान थंड झालेले आहे. आता हे जे गोळे आहे हे तुम्ही असे नुसते सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात खायला. आता आपण लगेचच भाजी बनवून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेते. मोहरी छान फुटायला लागलेली आहे. आता जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर 5-6 मिनिटं मसाला छान परतून घ्यायचा, जोपर्यंत याचा रंग थोडासा डार्क होत नाही आणि याला तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत हा परतून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे हे जे मसाल्याचं वाटण आहे हे जर रेडी असेल तर अगदी 15-20 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. बघा, मसाला जो आहे तो मी इथे छान परतून घेतलेला आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता, छान डार्क आलेला आहे आणि याला साईडनी तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे. मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेते आहे आणि ही सुद्धा छान याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे. बघा, आलं लसूण पेस्ट इथे परतून झालेली आहे. आता जे रेग्युलर मसाले आहे ते टाकायचे आहे. तर 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमचा कुठलाही साठवणीचा मसाला इथे वापरू शकता. आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मसाले जळू नये म्हणून अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये मसाला वाटला होता त्यामध्येच थोडंसं पाणी मिसळून मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे.
आता पुन्हा हा जो मसाला आहे आपल्याला हा 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत याला तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत. तर बघा मसाला छान परतून झालेला आहे, याला साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजीला तर्री छान येते. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता रश्श्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. खूप जास्त सुद्धा पाणी टाकायचं नाही भाजीला, कारण रस्सा खूप जास्त आटणार नाहीये. बघा रश्श्याला उकळी आलेली आहे. आता ज्या वड्या आपण बनवून घेतल्या होत्या त्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती 5 मिनिटं फक्त आता भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. वड्या ज्या आहेत त्या पहिलेच शिजलेल्या आहेत, त्यामुळे खूप जास्त इथे भाजी शिजवायची गरज नाहीये. बघा 5 मिनिटं झालेली आहे, भाजी आपली तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस मी बंद केलेला आहे. भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे. भाजीला तर्री सुद्धा अगदी छान आली आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. सर्व करून घेऊया. तर ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खायला खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा हिरव्या मटारपासून बनवलेली ही चविष्ट भाजी एकदा नक्की बनवून बघा. तर कशी वाटली ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.